जय जिनेंद्र। पूर्णार्घ जैन ग्रंथवाचन अर्घ्य 11 भाग 6 26 नियतनय। प्रत्येक द्रव्याचा स्वभाव नियत असतो। प्रत्येक द्रव्याचे प्रत्येक परिणमन आपल्या नियत स्वकाली नियत पुरुषार्थाने होते। 27 अनियत नय। द्रव्याचा विभाव हा तावत्काल असतो, सर्वकाल नियत नसतो। पाऱ्याचा बुडबुडा सर्वकाल नियत नसतो, तावत्काल अनियत असतो। पर्यायाला सार्वकालिक नियत न मानता असार्वकालीन अनियत तावत्कालीन समजणे हा अनियत नय होय। 28 स्वभाव नय। स्वभाव नयाने सर्व जीव शुद्ध जीवतत्व आहेत। स्वभाव हा कृत्रिम नसतो, स्वभावाचा कधीही अभाव होत नाही। विभावामध्ये देखील हा अंतर्व्याप्त सुप्त ध्रुव असतो। काटा हा स्वभावतः निसर्गतः तीक्ष्ण असतो, त्याला तीक्ष्ण बनवावे लागत नाही। तो दुसऱ्यांच्या संस्काराने तीक्ष्ण बनू शकत नाही। तुटलेला काटा कितीही घासण्याचे संस्कार केले तरी तीक्ष्ण बनू शकत नाही। 29 अस्वभावनय अर्थात विभावनय। कृत्रिम पदार्थांवर केलेले संस्कार सार्थक होऊ शकतात। लोखंडाचा बाण अग्निसंस्काराने घणाने ठोकून तीक्ष्ण केला जातो, त्याप्रमाणे रागाधिक विभावभाव हे कृत्रिम आगंतुक असतात। जीवाचे अकृत्रिम स्वभाव नसतात, म्हणून त्यांच्यावर ज्ञानाग्नीचे संस्कार केले तर ते सार्थक होतात। संस्काराने रागाधिक विभावभाव वितराग स्वभाव रूप बनू शकतात। 30 कालनय। प्रत्येक वस्तूचे परिणमन आपल्या नियत क्रमबद्ध स्वकालीच होते। झाडावर पिकणारा आंबा आपल्या नियत योग्य स्वकालीच पिकतो। 31 अकालनय। कच्चा आंबा तोडून गवतात पिकू घातला तर तो अकाली देखील पिकू शकतो, परंतु ज्याचा नियत योग्य पक्वकाल आला आहे तोच आंबा पिकतो। ज्याचा योग्य पक्वकाल आला नाही तो आंबा पिकत नाही, तो सडतो। जेव्हा स्थितिकाल व पर्याय भोगकाल समान नसतात तेव्हाच स्थितिकाल घटतो, त्यालाच अकाल मरण म्हणतात। पण तो स्थितिकाल का घटला याचा जर विचार केला तर त्याचा पर्याय भोगकाल नियत होता, म्हणून स्थितिकाल घटला असे अकालनयाने म्हटले जाते। 32 पुरुषार्थनय। बुद्धी इच्छा प्रयत्नपूर्वक जेव्हा कार्य सिद्ध होते तेव्हा ते कार्य पुरुषार्थाने झाले असे म्हटले जाते, परंतु पुरुषार्थ हा केवळ पुरुषार्थ सापेक्ष नसतो, दैव सापेक्ष असतो। सर्वच पुरुषार्थ सफल होत नाहीत, दैव सापेक्ष केलेला पुरुषार्थच सफल होतो। छद्मस्थ जीवाला दैवाचे ज्ञान होऊ शकत नाही, म्हणून दैवावर भरोसा न ठेवता निरंतर पुरुषार्थ करीत राहावा असाच उपदेश केला जातो। तो नितांत आवश्यक आहे। दैववादी प्रायः प्रमादी बनतो, म्हणून शास्त्रात दैववादाचा निषेध केला आहे, परंतु त्याचा अर्थ पुरुषार्थाने कार्यसिद्धी वाटेल तेव्हा मागे पुढे करू शकतो असा त्याचा अर्थ नाही। कार्यसिद्धी पुरुषार्थपूर्वक आपल्या नियत दैवकालीच होते। खरा दैवज्ञ प्रमादी न बनता दैवकाल येईपर्यंत निरंतर पुरुषार्थच करीत राहतो। 33 दैवनय। बुद्धी इच्छा प्रयत्न नसताना देखील जेव्हा अकल्पित इष्ट अनिष्ट घटना घडते तेव्हा ते नियोगाने दैवयोगाने झाले असे म्हटले जाते। धन्यकुमाराने व्यापार करण्यासाठी पलंगाचे 4 पाय विकत घेतले, परंतु त्यामध्ये त्याला दैवयोगाने नवनिधी रत्नांची प्राप्ती झाली। परंतु हा दैवनय बुद्धी पुरुषार्थ सापेक्षच असतो। बुद्धी कर्मानुसारिणी
34 ईश्वरनय. 1. प्रत्येक द्रव्य आपली पर्याय सृष्टी निर्माण करण्यास ईश्वर प्रभू स्वाधीन समर्थ आहे, हा ईश्वरनय होय. 2. निराश्रित बालक दाईचा आश्रय घेतो, हा ईश्वरनय होय. 35 अनिश्वरनय. 1. प्रत्येक पर्याय हा आपल्या द्रव्याधीन पराधीन असतो, स्वाधीन स्वतंत्र नसतो, हा अनिश्वरनय होय. 2. प्रत्येक आत्मा हा स्वयं ईश्वर आहे, स्वाधीन आहे. ज्याला दुसरा कोणी ईश्वर नाही, जो पराधीन नाही, स्वाधीन स्वतंत्र आहे, तो अनिश्वरनय होय. 36 गुणीनय. गुणग्राही बालक विनयपूर्वक उपाध्यायापासून गुणग्रहण करतो, हा गुणीनय होय. 37 अगुणीनय. दोषग्राही बालक दुसऱ्याचे दोष पाहतो, गुणग्रहण करीत नाही, तो अगुणीनय होय. 38 कर्तृनय. जीव शुभ अशुभ रागादी परिणामाचा कर्ता बनून कर्मबंधाचा कर्ता बनतो, हा कर्तृनय होय. 39 अकर्तृनय. जेव्हा जीव रागादी परिणामाचा कर्ता बनत नाही, तेव्हा तो कर्मबंधाचा देखील कर्ता बनत नाही. केवळ ज्ञाता दृष्टा राहणे, हा अकर्तृनय होय. 40 भोक्तृनय. जीव आपल्या शुभ अशुभ परिणामाचे फल सुखदुःखाचा भोक्ता बनतो, तो भोक्तृनय होय. 41 अभोक्तृनय. ज्ञानी जीव शुभ अशुभ परिणामाचा करता बनत नाही, त्यामुळे त्याला कर्मबंध होत नाही. कर्मबंधाचे फल सुखदुःख भोगावे लागत नाही, तो अभोक्तृनय होय. 42 क्रियानय. शुभ अशुभ क्रिया करण्याची प्रवृत्ती होणे, हा क्रियानय होय. 43 ज्ञाननय. शुभ अशुभ क्रियापासून उदासीन विरक्त होऊन केवळ ज्ञाता दृष्टारूप प्रवृत्ती करणे, हा ज्ञाननय होय. 44 व्यवहारनय. दोन परमाणू एकत्र बद्धरूप होणे, हा असद्भुत व्यवहार. दोन परमाणू एकमेकांपासून अलग होणे, हा सद्भुत व्यवहार. जीव आस्त्रव बंधरूप परिणाम करून बंधक बनतो, हा असद्भुत व्यवहारनय होय. साधक जीव संवर निर्जरा मोक्ष परिणाम करून मुक्त होतो, तो सद्भुत व्यवहारनय होय. 45 निश्चयनय. प्रत्येक परमाणू बंध मोक्ष होण्यायोग्य स्निग्ध वृक्षत्व गुणयुक्त असताना देखील बद्ध अवस्थेत देखील बद्धरूप होत नाही, मुक्त अवस्थेत मुक्तरूप होत नाही, आपल्या स्निग्ध वृक्ष स्वभावस्थितच असतो, हा निश्चयनय होय. त्याचप्रमाणे आत्मपर्याय रूपाने बद्ध मुक्त अवस्था धारण करीत असताना देखील आपल्या विभाव स्वभाव गुणामध्येच स्थिर असतो, द्रव्य रूपाने बद्ध किंवा मुक्तरूप होत नाही, हा निश्चयनय होय. 46 अशुद्धनय. अशुद्धनयाने जीव सोपाधी अवस्था तावत्काल धारण करतो. 47 शुद्धनय. शुद्धनयाने जीव सोपाधी अवस्था धारण करीत असताना देखील त्या सोपाधी अवस्थेपासून भिन्न आपला निरुपाधी स्वभाव सोडित नाही. निरुपाधी स्वभाव सदा विद्यमान ध्रुव असतो. सोपाधी अवस्थेत देखील सदा विद्यमान असणाऱ्या निरुपाधी स्वभावाचे दर्शन अनुभूती शुद्ध नयाने करू शकतो. जावदिया वयनवहा तावदिया होंती नयवादा. जावदिया नयवादा तावदिया होंती परसमया. जेवढे वचन विकल्प व्यवहार आहेत तेवढे सर्व नयवाद आहेत. जेवढे नयवाद आहेत ते सर्व परसमय एकांतवाद आहेत. परसमयवादी एकांतवादीचे वचन सर्वथा परनिरपेक्ष असते
म्हणून ते सर्व परसमय मिथ्या एकांतवाद म्हटले जातात. जैनांचे वचन नयवाद कथनचिद्रूप परसापेक्ष असतात. एकनयाचे कथन करीत असताना त्याच्या विरुद्ध नयाची अपेक्षा अभिप्रेत असते. म्हणून परस्पर सापेक्ष नयवाद हे अनेकांत प्रमाणवाद सम्यक प्रमाण म्हटले जातात.